फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन. आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 9766249071 वर. तर रायगड किल्ल्यावर जाऊन ज्यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महामानवांना मी मानाचा जोहार करतो. कुछ दिनों में मिटा के रख दूंगा नस्ल तेरी. वो कह रहा है कि कुछ दिनों में मिटा के रख दूंगा नस्ल तेरी. है उसकी आदत डरा रहा है उनकी आदत डरा रहे है मेरी फितरत डरा नहीं. मला खरं तर व्हायरल सुद्धा करता येत नव्हतं. मी माझ्या एका मित्राला पाठवलं, त्याला रात्री उठवलं, त्याला सांगितलं की बाबा हे जोडून दे, मला येत नाही हे करायला. त्यानं दिला आणि मग मी तो पहाटे व्हायरल केला फोन. शिवरायांचं रक्त महाराष्ट्रामध्ये अजून जिवंत आहे. कोरटकर पळत होता तेलंगणापासून मद्रास पर्यंत, तसं शेपूट लावून पळून जाणारी औलाद आहे. गागा भट्ट यासारखा विद्वान जो काशीचा महापंडित ज्याला म्हटलं जातं, त्यानंतर त्या गागा भटानंच संभाजी महाराजांना एक ग्रंथ अर्पण केलाय. 250 वर्ष 300 वर्ष सांगत होते की हा सगळा अधिकार सर्व वर्णांना, फक्त क्षत्रियांना ब्राह्मणांना नाही तर सगळ्या वर्णांना. बॉम्ब तयार करायचं प्रकरण जे आहे ते कोल्हापुरातल्या दामू जोशी नावाच्या एका अतिरेक्याला त्यांनी सांगितलं. ते महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि चौदार तळ्याचं सत्याग्रह केल्यानंतर आणि मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर रायगड किल्ल्यावर जाऊन ज्यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महामानवांना मी मानाचा जोहार करतो. राहत इंदुरींची एक कविता म्हणा, शायरी म्हणा, ती वारंवार मला आठवत असते. म्हणजे मला फोन आल्यानंतर सुद्धा ते राहत इंदुरीच आठवले का कुणास ठाऊक. त्यांच्या एक 2-4 पंक्ती आहे. वो कह रहा है कि कुछ दिनों में मिटा के रख दूंगा नस्ल तेरी. वो कह रहा है कि कुछ दिनों में मिटा के रख दूंगा नस्ल तेरी. है उसकी आदत डरा रहा है उसकी आदत, इथं थोडस बदल करतो, है उनकी आदत डरा रहे है मेरी फितरत डरा नहीं. है मेरी फितरत डरा नहीं हूं. कारण या निडरतेच्या पाठीमागे तुमच्या सगळ्यांची ताकद आहे. कोल्हापूरच्या लाल मातीची आणि पंचगंगेच्या पाण्याची ही ताकद आहे. असे अनेक कुठले कुठले कर येतात, अनेक वेळेला धमक्या वगैरे देत असतात. कुठं त्याची वाच्यता सुद्धा मी करत नाही. पण महिन्याभरापूर्वी माझे मित्र आहेत हर्षल, त्यांना माहित आहे की फोन यायच्या अगोदर आठवडाभर काही जमीन जागृत असणारी, म्हणजे स्वतःचं मन जागृत असणारी काही माणसं महाराष्ट्रात आहेत. पोलीस दलात सुद्धा आहे. त्यांचं नाव नाही मी सांगत, कारण अशी माणसं ओपन केली नसली पाहिजेत असं मला वाटतं. त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला काही गोष्टींचे संकेत देऊन ठेवलेले होते की काही घडू शकतं, काय होतंय ते, काय संकेत दिले तो भाग आलाय ना. आणि त्यानंतर बरोबर 4-5 दिवसानं हा एक फोन आला. मित्रांनो, मी माझा फोन कधीच रेकॉर्डला ठेवत नाही, कारण आपल्याला तशी गरजच लागत नाही. त्या दिवशी फोन आला, त्या दिवशी सुद्धा माझा फोन काही रेकॉर्डला नव्हता.
पण फोन रेकॉर्ड करायच्या अगोदर सुद्धा जे काही मिनिटं संभाषण झालं त्यानंतर मला असं वाटलं की आपण हे रेकॉर्ड केलं पाहिजे, कारण काहीतरी गंभीर विषय हा व्यक्ती बोलतोय. आणि म्हणून मी ते फोन रेकॉर्ड केले. 12:04 मला फोन आला. त्याच्या अगोदर 2 फोन येऊन गेले. मी पहिला व्हॉट्सअप कॉल कट केला, त्याच्यानंतर एक फोन घेतला, त्यानंतर कट केला, त्याच्यानंतरचा फोन मात्र मी रेकॉर्ड केला. आणि फोन झाल्यानंतर 6 मिनिटं 28 सेकंद आणि त्याच्या अगोदरचं जरासं पुढचं मागचं काहीतरी असेल कम्युनिकेशन, 7-8 मिनिटाचं असेल साधारण. मला असं वाटलं की या शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या बद्दल एवढ्या खालच्या पातळीला जाऊन कोण विचारच करत कसा असेल याची मला अस्वस्थता निर्माण झाली. आणि त्यानंतर मग मी निर्णय घेतला. माझ्या कुणालाही विचारलं नाही, माझ्या सत्सक विवेक बुद्धीला जे पटेल तो निर्णय होता आणि मी तो व्हायरल केला. मला खरं तर व्हायरल सुद्धा करता येत नव्हतं. मी माझ्या एका मित्राला पाठवलं, त्याला रात्री उठवलं, त्याला सांगितलं की बाबा हे जोडून दे, मला येत नाही हे करायला. त्यानं दिला आणि मग मी तो पहाटे व्हायरल केला फोन. माझी अपेक्षा नव्हती की महाराष्ट्र, त्यात मी एक वाक्य मुद्दाम म्हणून लिहिलेलं होतं माझ्या त्या पोस्टमध्ये, की हे ऐकल्यानंतर तरी झोपलेला मराठा बहुजन समाज जागा होतोय काय मला पाहायचं होतं. आणि खरोखर शिवरायांचं रक्त महाराष्ट्रामध्ये अजून जिवंत आहे याची प्रचिती मला आली. कारण या गेल्या 10 वर्षामध्ये व्यक्त होणं, बोलणं, तुम्ही बघा महाराष्ट्राचं समाज जीवन काढा, किती लोक धाडसानं बोलतात बघा. आमच्या इथं आहेत, किरणराव आहेत, विजयराव माने मोरे चोरमारे सर आहेत. अशी हाताच्या बोटावर 10 जी बोट आहेत ना तेवढी सुद्धा लोक तुम्हाला सापडणार नाहीत की जी धाडसानं बोला लागलेत. सत्य मांडायची हिंमतच ठेवायची नाही अशा पद्धतीने एक रचना करून सगळ्या भारतभर काम चालू आहे. आणि त्याच्यातूनच आपल्याला माहित आहे की पानसरे अण्णांच्या ज्या पद्धतीनं त्यांनी खून केला, मारेकरीच सापडत नाही. दाभोळकर सरांचा केला, कलबुर्गी आहे, गौरी लंकेश आहेत, अनेक आहेत. आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्याशी संबंध महाराष्ट्र कर्नाटकाचे म्हणून समजतंय. भारतभरामध्ये काय काय झालंय याचा जरासा आपण आढावा घेतला तर अत्यंत भयान परिस्थिती यांनी करून ठेवलेली होती. आणि दहशत, भीती घालणं, डर पैदा करणं ही त्यांची जी काय सनातनी चाल आहे, त्या भीती हे सगळ्यात मोठं भांडवल एका विशिष्ट प्रवृत्तीचं आहे. ती आत्ताची नाही आहे, ती प्राचीन काळापासून टप्प्याटप्प्यानं चालत आलेली आहे. खर तर यांना भ्यायची काहीच गरज नाही. कारण ज्या वेळेला आपण ठामपणे शड्डू ठोकून यांच्यासमोर मैदानात उभं राहतो त्यावेळेला कसा कोरटकर पळत होता तेलंगणापासून मद्रास पर्यंत, तसं शेपूट लावून पळून जाणारीची औलाद आहे. त्यामुळं यांना घाबरायची गरज नाही. आणि ठामपणे मैदानात आपण उभा राहिलो. ही विचाराची नाव फक्त इथली कोल्हापूरची नाही आहे. आमचे किरणराव नाशिकमध्ये होते, शूटिंग चालू होतं, रात्री 10ला शूटिंग संपलं. ते त्या फक्त या विचारासाठी इथं नाशिक पासून आजचा प्रवास करणार. मला सुद्धा वाटत नव्हतं की मी कोल्हापूरचा आहे, कोल्हापुरात
सोबत आपल्याला आपले मित्र आहेत, पुरोगामी कोल्हापूर आहे, शाहूराजाचं कोल्हापूर आहे, आपल्याला सपोर्ट कोल्हापुरात मिळेल. नागपूरमध्ये 1100 किलोमीटर लांब नागपूर आहे. तिथं या एका अत्यंत साध्या सामान्य इतिहासाच्या अभ्यासकासाठी हजारोच्या संख्येनं माणसं उभी राहिली. ही ताकद विदर्भीची ताकद आहे असं मला वाटतं. आणि किरणराव, मी इतिहासाचा अभ्यासक आहे. ज्यांनी तलवारीच्या जोरावर अफजल खानासारखे महाशत्रू मारून फाडून काढले, त्या शिवरायांची अवस्था सुद्धा धर्ममार्तंडांनी काय केली होती, राज्याभिषेकाचा इतिहास वाचतो त्याला आपल्याला समजून येतं. आणि माझी एक सवय आहे, मी कधीच कुठलीच गोष्ट पुराव्याशिवाय बोलत नाही, सांगत नाही. आणि म्हणून खूप मोठी यंत्रणा कामाला लावली तरी मी मांडलेलं सत्य त्यांना खोडता येत नाही, कारण सत्यमेव जयते हे ब्रीद आहे. आणि शाहू महाराजांची मुद्रा आहे की सत्यच सत्यम. राजर्षी शाहू महाराजांच्या मुद्रेचं जे बोधवाक्य आहे ते सत्यच सत्यम आहे, ते कायम आपल्या डोक्यात असतं. आता फोन का आला? तत्कालिक कारण जे घडलं ते छावा या सिनेमाचं. तत्कालिक कारण घडलं हे खरं तर मी माझे अनेक मित्र मैत्रिणी कायम बोला, कशाला 17 वेळा तुम्ही कशाला अंगावर घेताय, वाघ नाहीत, हे नाहीत, ते नाहीत, गप आपलं इतिहासाचं संशोधन करा, गप बसा, सुखानं खायला मिळतं खावा, अशी भूमिकेत सांगत. सरांनी प्रश्न विचारले, मी उत्तर दिली. जे काय फॅक्ट्स आहेत त्या शिर्क्यांना खलनायक दाखवण्याचं काम हा सिनेमा करतो, हे आम्ही त्यातनं सांगितलं. जर शिर्के खलनायक खरंच असते तर छातीटोपपणे मी सांगितलं असतं की नाही, संदर्भ असे सांगतात की शिर्क्याने गद्दारी केली, पण संदर्भ सांगत होते वेगळेच. सांगत होते की संभाजी महाराजांना पकडून कुणी दिलं, हे अस्सल संदर्भ लोकांसमोर माझ्या अगोदर अनेक जणांनी आणले. फक्त आता सोशल मीडियाचं जग असल्यामुळं सामान्य लोकांपर्यंत ते मी सांगितलेलं जास्त पोचलं. आणि त्यामुळं ज्यांनी संभाजी महाराजांचा त्यांच्या हयातीत बदनामीचा प्रयत्न केला, ज्यांनी शंभूराजांना पकडून औरंगजेबाकडे दिलं, ज्यांनी शंभूराजांना विष घालून मारायचा प्रयत्न केला, आणि शंभूराजे गेल्यानंतर सुद्धा नाटकातून, सिनेमातून, कथा कादंबऱ्यातून या अत्यंत पराक्रमी, अत्यंत विद्वान आणि अत्यंत समतावादी असणाऱ्या, मी हा शब्द मुद्दाम वापरतोय कारण शंभूराजे समतावादी का होते याचा इतिहास दाखला देतो. संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला ज्या धार्मिक अडचणी होत्या त्यातून मार्ग काढला.
गागा भटांच्या बरोबर बसून ते राज्याभिषेक पोथी जी निर्माण झाली आणि त्यानंतर गागा भट यासारखा विद्वान जो काशीचा महापंडित ज्याला म्हटलं जातं, त्यानंतर त्या गागा भटानंच संभाजी महाराजांना एक ग्रंथ अर्पण केलाय. त्याचं नाव आहे समनयन. आणि संभाजी महाराजांची बदनामी का, हे ते समनयन मधलं शेवटचे जे काही 2-4 श्लोक आहेत ते वाचल्यानंतर समजतंय की त्यावेळेला शंभूराजांनी वेदमंत्राचा अधिकार हा सर्व वर्णांना दिलेला होता असं स्पष्ट त्यात लिहून ठेवलं. हजारो वर्षातली ही क्रांती आहे. त्यानंतर बघताय तुम्ही सातारच्या प्रतापसिंह महाराज, त्यानंतर राजर्षी शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज, यांना सुद्धा या आधुनिक काळातली माणसं, इंग्रजांच्या काळात, इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये आपला देश होता त्यावेळेला सुद्धा तो अधिकार द्यायला तयार नव्हती. आणि म्हणून पंचगंगेच्या तीरावर शाहू महाराजांच्याच आपल्या मदतीवर जगणारा, दिलेल्या भिक्षेवर जगणारा एक यत्कंचित भिक्षुक भट शाहू महाराजांना शूद्र म्हणत होता. आणि संभाजी महाराज त्याच्या अगोदर 250 वर्ष 300 वर्ष सांगत होते की हा सगळा अधिकार सर्व वर्णांना नाही, फक्त क्षत्रियांना, ब्राह्मणांना नाही, तर सगळ्या वर्णांना. ही ती समतेची नीती संभाजी महाराजांची होती. आणि संभाजी महाराजांनी नुसती ते ग्रंथात नोंद करून ठेवलेली नाही. ज्या वेळेला संभाजी महाराजांना विष घालून मारायचा प्रयत्न झाला आणि स्वराज्य हजारो मावळांच्या रक्तातून तयार झालेले स्वराज्य, त्यागातून तयार झालेले स्वराज्य, या स्वराज्याचं सगळं तयार झालेलं स्वराज्य हे अण्णाजी दत्तो आणि त्यांची जी काही कंपू होती, सगळा कटवाली मंडळी, ही सुलतान अकबराकडं, सुलतान अकबर म्हणजे औरंगजेबाचा बेटा, तो औरंगजेबासंग बंड करून संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. आणि ही मंडळी स्वराज्याच्या अष्टप्रधान मंडळामध्ये असणारी मंडळी स्वराज्य हे अकबराच्या पायावर घालायला तयार झाली फक्त शंभूराजांच्या द्वेषासाठी. आणि मग संभाजी महाराजांनी त्यांना हत्तीच्या पायी देऊन चिरडून मारलं. भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासात तुम्ही अनेक अभ्यासक आहेत, तुम्ही काढा, कुठल्या ब्राह्मणाला अशी शिक्षा वेद मंत्रानं अभिषिक्त झालेल्या नृपतीनं दिले, एकही उदाहरण नाही मिळणार. पण या शंभूराजानं दिली स्वराज्य वाचवण्यासाठी. आणि म्हणूनच संभाजी महाराजांची बदनामीची केंद्र चालवली जातात, कारण ब्रह्महत्याच्या पातकाला प्रायश्चित्त नाही असं मनुस्मृती सांगते, असं सगळ्या स्मृती सांगतात. आणि या राजानं रायगडाच्या सिंहासनावर बसून हा आदेश दिला आणि तिची अंमलबजावणी केली. नाहीतर राजे अनेक होऊन गेले प्राचीन काळापासून. बदनामी फक्त शंभूराजांची का? आणि ते गेल्यानंतर 200 वर्षांनी सुद्धा त्या संभाजी महाराजांच्या बदनामीची केंद्र का चालवली जातात? गडकऱ्यांचं राजसन्यास नाटक तुम्ही वाचू शकणार नाही. आज शब्दांचा फुलोरा प्रचंड आहे. भाषा प्रभू म्हटलं जातं, पण त्या भाषा प्रभूनं या नची केळकरांच्या नादानं नादानपणा केला आणि शंभूराजांसारख्या महापराक्रमी राजाचं चरित्र ज्या नाटकात रंगवलंय. आणि त्याच्यापेक्षा पुढचे नादान आपण की त्या भाषेच्या फुलाऱ्यावर आपण भाळलो. आणि त्या नाटकाला एकेकाळी महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलेलं होतं. ती डोक्यावर घ्यायची सुद्धा यंत्रणा आहे. जे बदनामीकारक असतं त्याच्यावर तुम्ही विचाराचा मुकाबला विचारानं करा असं सांगितलं जातं.
आता ते कोणतं कामरा वगैरे काय तर आहे बघा, ती कविता केली. त्याच्या विचाराचा मुकाबला विचारानं होतोय का? जेम्स लेननं घाणेरडं लिहिलं त्यावेळेला सांगायला लागले की विचाराचा मुकाबला विचारानं करा, आणि ज्या वेळेला तुमच्यावर येते त्यावेळेला विचाराचा मुकाबला विचारानं होत नाही. पण आम्ही विचारवंत आहोत, आमचा समाज विचारवंत आहे. आम्ही विचारांचा मुकाबला विचारानंच करणारे आहोत. जे आमच्यातला भगतसिंग मेलाय असं कोणी समजू नये, तो जिवंत आहे. पण भगतसिंग कधी बाहेर काढायचा याची सतसत विवेक बुद्धी सुद्धा आमच्याकडे जागृत आहे. खर तर कोल्हापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जागा पाहिजे होती. का? तर त्यांना कोल्हापूरचं प्रजाजन व्हायचं होतं, आणि मग त्यांनी राजाराम महाराज जे शाहू महाराजांचे पुत्र आहेत त्यांच्याकडे जागेची मागणी केली आणि ती दिली. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या त्यावेळेला ते भारतीय स्तरावरचं नेतृत्व करत होते, म्हणजे भारताचं नेतृत्व करत होते. अशा व्यक्तीला आपल्या कोल्हापूरचं प्रजाजन व्हावं, छत्रपतींचं प्रजाजन व्हावं असं वाटत होतं. कारण खऱ्या अर्थानं ही भूमी ही शाहू महाराजांनी अत्यंत हाल कष्ट त्याग सोसून ही समता भूमी केलेली होती. आणि म्हणून बाबासाहेबांसारख्या महामानवाला सुद्धा वाटलं की आपण ब्रिटिशांच्या इलाक्यात राहिलं नसलं पाहिजे, आपण कोल्हापूरच्या छत्रपतींचं प्रजाजन झालं पाहिजे. पण शाहू महाराजांना काय हाल सहन करावे लागले याची 2-3 उदाहरणं फक्त मी देणार आहे. मला वाटतं मी थांबणार आहे, कारण माझे मित्र किरणरावांचं मला ऐकायचं. खूप कमी लोकांना आपला इतिहास माहीत असतं. आपल्या कोल्हापूरकरांना तरी तो आपला इतिहास माहीत झाला पाहिजे, याच्यासाठी मी काही उदाहरणं देतो. आपल्याला माहित आहे की हे छावाचं तर तत्कालिक कारण झालं, पण त्याच्या अगोदर साधारण 6-7 महिन्यापूर्वी असेल, वर्ष सुद्धा झाला असेल, की मी कोल्हापुरातल्या एका कुलकर्ण्याचं बिंग बाहेर काढलेलं होतं. जास्त फेमस झालं ते त्यांच्यात झालं, आपल्यात नाही झालं. कारण मी एक फेसबुकला एक पोस्ट लिहिली, अफजल खानाचा दडवलेला पाचू म्हणून. आता हा ते अनेक व्हायरल झालं, त्याला शेकडो व्ह्यूज मिळाले, मला फोन बिल सुद्धा आले त्याच्यावर. आता ते मी का लिहिलं तर तुम्हाला कुणाला माहित आहे काय मला माहित नाही, तुम्ही वाचणारे येतात. आमचा गौरव बिवरव आलाय तारदाळ म्हणून, त्याला माहित असेल की अफजल खानाचा एक वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तुम्हाला माहित आहे, तो त्याच्याबरोबर गेलेला होता. पण अफजल खानाचा दुसरा जो वकील आहे तो या कोल्हापूरचा कुलकर्णी होता, त्याचं नाव आहे नारो विश्वनाथ कुलकर्णी. आणि ही गोष्ट इतिहासाच्या कागदपत्रातून आहे. गहकरेंसारख्या एका संशोधकानं की जी 25 फारसी परवाने छापलेले आहेत, मी फक्त ते एक पोस्ट लिहिली आणि ती लोकांसमोर आणली. आता त्याच्यात मी चुकीचं काय बोललो? आता तुम्ही काय घाण केलेलं आहे ती सांगायची सुद्धा नाही का? आम्ही आमच्या खंडोजी खोपड्याचं सांगतो ना, त्याचे हात पाय तोडले म्हणून. पिसाळ महाराजांचं तर सांगतो आम्ही, सूर्याजी पिसाळाचं. महाराज सांगतो का नाही सांगत? महाराज स्वतः सांगतो. अहो, तुमचं नाव सुद्धा घ्यायचं नाही असं कसं होईल? आमचं काम आहे इतिहासाचे अभ्यासक म्हणून, जे आहे ते आम्ही सांगणार. आता हे मी काही कागद आणले. या पुस्तकाचं नाव आहे 20व्या शतकातील महाराष्ट्र खंड 1. हे खंड आहेत खूप, त्याच्यातला हा पहिला भाग आहे. हे खंड लिहिलेत यदी फडके नावाच्या संशोधकाने. आता मिळत नाहीत बाजारात,
कारण चांगलं लिहिलेलं, सत्य लिहिलेलं बाजारात काढून टाकायचे काही लोकांची कुप्रवृत्ती आहे. त्याच्यामधलं हे एक आहे. हा ज्यावेळेला मी वाचलं तर शाहू महाराजांच्या इतिहासाचा तर आम्ही अभ्यास करतोच, चरित्र वाचतो, संदर्भ ग्रंथ वाचतो, संदर्भ साधनं वाचतो. पण हे ज्या वेळेला वाचलं त्यावेळेला असं लक्षात आलं की भारतातल्या दहशतवादाची, बॉम्बस्फोट करणाऱ्यांची जननी आपलं कोल्हापूर असू शकतं. आणि कोल्हापूर मधलेच, आता कुणाकुणाची नावं सांगायची, परत म्हणणार तुम्ही जातीयवादी झाला का काय, पण आता हे जी लिहिलेलीच नाव आहे तर माझ्या हे नाही. सेनापती बापट तुम्हाला माहित आहे, आपण सगळ्यांचा ऐकतोय. पहिला बॉम्ब निर्मिती करणारा माणूस कोण असतो ते सेनापती बापट. आणि या त्यांचं नाव गोविंद पांडुरंग बापट. हे पुण्याचे होते. त्यांचा पुतळा खरा आपण इथं लावून ठेवला, का लावलाय मला माहित नाही. तर ह्या पुण्याच्या बापटांनी बॉम्ब कसा तयार करायचा याचं प्रशिक्षण घेतलेलं होतं. खूप आहे, वाचत नाही मी कधी, तर नंतर त्याच्यावरच बोलतो सगळ्यात. आणि हा बॉम्ब तयार करायचं प्रकरण जे आहे ते कोल्हापुरातल्या दामू जोशी नावाच्या एका अतिरेक्याला त्यांनी सांगितलं. आता हा दामू जोशी हे खूप प्रसिद्ध पात्र आहे शाहू महाराजांच्या इतिहासात. ह्या दाम्यानं काय केलं, शाहू महाराज त्याला दाम्या म्हणायचे, मी नाही, शाहू महाराज म्हणायचे. तर ह्या दाम्यानं काय केलं, चित्तोदा फडणवीस आहे, श्रीपाद नागपूरकर वगैरेंनी ठरवलं. आता मग तो बॉम्ब त्यांनी ट्रंकेत दडवला आणि मग ती नानासाहेब गोखल्यांना दिली आणि फडणवीसांच्या स्वाधीन केली. पण तोपर्यंत विवाह होऊन गेला आणि शाहू महाराज सावध असल्यामुळे या बॉम्बचा स्फोट झाला नाही. 2 बॉम्ब फिरकीचे आणलेले होते, लक्षात ठेवा. कोण आहेत दहशतवादी? हर अतिरेकी इस धर्म का होता है म्हणणारे हे वाचणार आणि सांगणार आहेत का नाही? दुसरी एक गोष्ट आहे, तो बॉम्ब फुटला नाही, दाम्याला अटक केली शाहू महाराजांनी. पण परत लक्षात ठेवा, शाहू महाराजांनाच बॉम्ब उडवून द्यायचा प्रयत्न केला. आता एवढंच वाचतो, 25 जून 1908 रोजी बॉम्ब कसा तयार करावा हे समजावून सांगणारी पत्रके कोल्हापुरात लावण्यात आली. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवरून शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर 27 जून 1908 रोजी बॉम्बचा स्फोट झाला. तेव्हा रस्त्यावरून चाललेल्या एका टांग्याचे नुकसान झाले. शाहू छत्रपती त्या दिवशी सकाळी पुण्याहून आगगाडीने येणार होते, म्हणून त्यांच्या राजवाड्याकडे जाणाऱ्या वाटेवर बॉम्ब ठेवण्यात आला होता. पण छत्रपती नंतरच्या गाडीने आल्यामुळे त्यांच्या विरोधकांची योजना अयशस्वी झाली. 25 जुलै 1908 रोजी पुन्हा बॉम्ब बद्दलची पत्रके लावण्यात आली. दामू जोशी आणि त्यांचे सहकारी यांनी हे उद्योग चालवण्याचे पुढे उघडीस आले. हे उघडीस आलेले उद्योग आहेत, अनेक आहेत, तुम्ही वाचा. आणि हे आपल्या कोल्हापुरात होत आहे. पण हे शाहू महाराजांनी सगळं मोडीत काढलं. याच्यात अनेक गोष्ट आहेत, म्हणजे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. कोल्हापूर हे त्यांना सेफ हेवन वाटत होतं शाहू महाराज व्हायच्या अगोदर. पुण्याप्रमाणेच कोल्हापूर हा आपला बालेकिल्ला आहे असे ब्राह्मण समजतात. आणि कोल्हापूरच्या तसेच पुणे, नाशिक, बेळगावच्या ब्राह्मणांची वृत्ती लक्षात घेतली तर तिची परिणिती भयानक हिंसक कृत्यामध्ये होईल अशी आपल्याला भीती वाटत असल्याचे शाहू छत्रपतींनी एजरली या गृहसचिवास 1906 सालीच कळवलेले होते. ही शाहू महाराजांच्या काळातली परिस्थिती. शाहू महाराजांनी, भास्करराव जाधवांनी,
दाजी विचारांनी, डोंगऱ्यांनी, त्यावेळच्या सगळ्या सत्यशोधकांनी त्याच वेळेला पलटून टाकलेली होती. म्हणजे या दहशतवाद्यांची दहशत सहन करून त्यांनी लोकांच्या प्रबोधन केलं आणि यांची ही विध्वंस कृतीला आळा घातलेला होता. आज कोल्हापुरात काय परिस्थिती आहे? आज सुद्धा दाम्या जोशीचे वारस, या नागपूरकरचे वारस, कोल्हापूरकरचे वारस कोल्हापुरात पुन्हा सक्रिय झाले. आपण म्हणतोय कोल्हापूर ही पुरोगामी नगरी आहे, शाहू नगरी आहे, आणि आहे कारण शाहू महाराजांचा विचार हा फक्त महाराष्ट्राला नाही तर देशाला दिशा देणारा आहे, याच्याबद्दल काही दुमतच नाही. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपलं कोल्हापूर हे या करांच्याकडून टार्गेट केले जात आणि ते पुन्हा एकदा प्रतिगामी कसं होईल याचे प्रयत्न चालले. त्याच्यातूनच मग शिवाजी महाराजांच्या विद्यापीठाचं नाव देणाऱ्या म्हणजे नाव बदला का? ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या नावानं विद्यापीठ काढायची कल्पना सुचलीच त्यांना आपण सॅल्यूट केला पाहिजे. लक्षात ठेवा, अख्ख्या महाराष्ट्रात कोण माईका नाल उपजलेलं नव्हतं त्यावेळेला कोल्हापुरात हे विद्यापीठ आलं. बाळासाहेब देसाई असतील, अनेक मंत्री आहेत, यशवंतराव असतील, हे काही शिवप्रेमी नव्हते. ज्यांनी 4 भाषामधलं, 4 खंडातलं पहिलं इंग्लिश मधलं शिवचरित्र लिहिले ते प्रोफेसर बाळकृष्ण. त्यांची संकल्पना होती की शिवाजी महाराजांच्या नावाने हे विद्यापीठ असावं, त्याचं नाव शिवाजी युनिव्हर्सिटी असावं असं त्यांनी स्वतः लिहिलं. ते शिवप्रेमी नव्हते. ज्यांनी महाराणी ताराबाई साहेबांचा, ज्यांनी राजश्री शाहू महाराजांचा इतिहास आपल्या समोर आणला, ते शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, महान इतिहास संशोधक आप्पासाहेब पवार शिवप्रेमी नव्हते. सगळी माणसं शिवप्रेमी होती, म्हणूनच त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने हे विद्यापीठ स्थापन केलं. नाव देण्यासाठी त्यावेळेला सुद्धा त्यांना वाटत होतं की पूर्ण नाव देऊया का. अनेक कात्याकूट झाले, अनेक चर्चा झाली, तो बोलायचा विषय नाही. जगातलं कुठलं विद्यापीठ दाखवा की ज्याच्या नावानं ते विद्यापीठ आहे, त्याच्या विद्यापीठाच्या समोर भला मोठा प्रचंड पुतळा उभा केलाय, आणि या शिवप्रेमी माणसाने उभा केला. शिवाजी म्हटल्यानंतर शिवछत्रपतींचा अपमान होतोय असं आपल्याच तरुणांना सांगून त्यांची माती भडकवायचं चाललंय. त्यांना आपण सांगितलं पाहिजे की अरे ही शिवप्रेमी माणसं होती. तुम्हाला अनेक विद्यापीठ काढायचं असेल तर केंद्रीय विद्यापीठ काढा, त्याला नाव द्या शिवकर्ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ. तुमच्यात हिंमत असली तर दिल्लीला जाऊन सांगा त्या मोदी आणि शहाला. आमच्या पूर्वजांनी काढलेल्या अत्यंत शिवप्रेमी असणाऱ्या या माणसांचा अपमान करण्याचं काम सुद्धा ही मंडळी वारंवार करत असतात. बोलण्यासारखं खूप आहे, मला वाटतं जरा वेळेपेक्षा जास्तच बोललो. मला आता आपल्या सगळ्यांना फक्त एकच विनंती करायची. आपल्या इथं पत्रकार आहेत, शासकीय अधिकारी आहेत, पोलीस दलामधले अधिकारी आहेत, आपण सामान्य माणसं आहोत, विद्यार्थी आहेत, महिला आहेत. आपण खूप काय मोठी क्रांती करायची गरज नाही. आपण फक्त मला एवढंच वाटतं की आपण व्यक्त झालं पाहिजे आणि त्याचा आदर्श आम्ही आमच्या किरणदादाकडनं घेतला पाहिजे. किरणदादांनी आपलं सगळं करिअर पणाला लावलं आणि ते व्यक्त व्हायला लागले. आणि त्यानंतर काय झालं हे आता स्वतःच ते सांगतील, ते जास्त बोलणार नाही. परत पुन्हा एकदा आपण मला एवढं प्रेम दिलं, हा भला मोठा पेन दिलाय, मला वाटलं तलवार वगैरे काय तर देतील. तर त्यांनी पेन दिल्यामुळे माझी जबाबदारी पुन्हा एकदा आता वाढवली. लेखणीची तलवार ही चालणार, मला माहित नाही माझी जीभ तलवारीसारखी चालते का नाही, पण ती सुद्धा चालणार. असे
किती धमक्या येऊ देत, असे काय वाटेल ते करू देत. माझ्या ईडी लावण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. सुदैवानं आमच्या पिताश्रींच्यामुळं, माझ्या आईमुळं खाय प्यायची मला काही तदाद नाही. माझे दोन्ही भाऊ सक्षमपणे उद्योग करून आहेत, कसलाही 2 नंबरचा धंदा नाही. आणि त्यामुळं जो सत्य इतिहास आहे, जो खरा इतिहास आहे, जे कागदपत्र सांगतात आणि जो ग्रंथातून आणि कागदपत्रातून या विशिष्ट प्रवृत्तीनं दडवून आणि दडपून ठेवलेला इतिहास आहे, हे सांगायचं काम इंद्रजित सावंत वारंवार करणार. एवढंच तुम्हाला आश्वासन देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सावंत सर. जास्त काही बोलत नाही, फक्त एवढंच म्हणेन, वामनदादा करडं कसं म्हणतात, जगातली देखणी गबाई मी भीमाची लेखणी, काळ्या मनूचा इमला मी पाडीला, त्यातच मनूचा मुर्दा मी गाडीला, मुर्दा मनूचा मीच पाडीला, रणी गबाई मी भीमाची लेखणी, ऐऱ्या गैऱ्यांच्या लेखण्या दिसती दिसायला देखण्या, काळ्या मनाच्या काळ्या साऱ्या जनी गबाई मी भीमाची लेखणी. इंद्रजित सावंत सर, तुम्हाला पेन दिलाय, ती भीमाची लेखणी आहे आणि ती भीमाची लेखणी कायम स्वरूपी या पुरोगामी कोल्हापुरातून या देशामध्ये तरणार. आणि हे कोल्हापूर कुणालाही भारत प्रतिगामी करू देणार नाही. हा भारत पुरोगामी विचाराचाच असेल. हे राजकीय स्टेज नाही, पण मी एक घोषणा देईल, फक्त तुम्ही त्याला प्रतिसाद द्या. इंद्रजित सावंत सर तुम आगे बढ़ो, इंद्रजित सावंत सर तुम संघर्ष करो, इंद्रजित सावंत सर तुम आगे बढ़ो. आणि यानंतर दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती. फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन. दख्खन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे. आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दख्खन फार्मच्या मदतीने. दख्खन फार्म, आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग. आज संपर्क करा दख्खन फार्म कोल्हापूर 97 66 24 90 71 वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी. तेव्हा अधिक माहितीसाठी दख्खन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा.